हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर व्हिडिओ. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की स्प्रिंग बूट पार्ट 1 क्रड ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, पोस्ट मॅपिंग परफॉर्म केलेली आहे. ठीक आहे. नाव आता काय करायचं आपल्याला, या एक्झाम्पलमध्ये आपण बघणार आहे की डेटा रिसीव्ह कसा करायचा, डेटा अपडेट कसा करायचा आणि डिलीट कसा करायचा आहे पर्टिक्युलर आय डीनुसार. ठीक आहे. सो सिम्पली मी काय करते, सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, डेटा गेट करायचं आहे. डेटा गेट करण्यासाठी आपल्याकडे टूच वेज आहे. फर्स्ट तर आपण काय करू शकतो, एखाद्या आय डीनुसार डेटा रिसीव्ह करू शकतो. अदरवाईज जे आपल्याला जर सगळा डेटा पाहिजे आहे तर तो ऑल डेटासुद्धा आपण रिसीव्ह करू शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला डिफरंट अप्रोचेस अँड लॉजिक इथे अप्लाय करायचं आहे. तर सगळ्यात पहिले मला जर डेटा स्पेसिफिक आय डीनुसार रिसीव्ह करायचे, मी त्याच्यासाठी इथे प्रोव्हाइड करते लॉजिक. ठीक आहे. सो सिम्पली आपण बाय युजिंग आय डी इथे प्रोव्हाइड करून देऊया. ओके. सो यासाठी इथे आपल्याला ऑप्शनल क्लासचा यूज करायचा आहे. ऑप्शनल क्लासचा यूज करून याच्यामध्ये प्रोव्हाइड करून देते मी माझा प्रोडक्ट जो आहे आपला क्लास नेम, युजर डिटेल्स तो, अँड देन मेथड नेम असणार आहे गेट बाय आय डी. ओके. सो गेट बाय आय डी हा माझा मेथड नेम प्रोव्हाइड केलेला आहे. पाथ व्हेरिएबल इथे अॅनोटेशनचा आपल्याला यूज करावं लागणार आहे, किंवा अदरवाईज डायरेक्टली इथे आय डी पास करून देते अँड बाकीचं जे आपल्याला आहे रिसीव्ह करण्यासाठी लॉजिक ते आपण कंट्रोलरमध्ये प्रोव्हाइड करूया. ठीक आहे. सो ही मेथड काय रिटर्न करणार आहे, सो सिम्पली इट विल रिटर्न युजर रिपॉझिटरी डॉट फाइंड बाय आय डी मेथड. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आय डी व्हेरिएबल आपण पास करून देणार. नंतर सिम्पली आपल्याला याच्यासाठी रिक्वेस्ट क्रिएट करायची जी हँडल करेल. सो त्याच्यासाठी आपण काय करणार, कंट्रोलर क्लासमध्ये जाऊन इथे मी एक अॅनोटेशन प्रोव्हाइड करून देते विच इज गेट मॅपिंग. डेटा रिसीव्ह करण्यासाठी जो अॅनोटेशन आपल्याला लागतो तो आहे गेट मॅपिंग. ओके. तर बाय डिफॉल्ट मी रिक्वेस्ट मॅपिंग इथे बाय डिफॉल्ट एक जो बेस URL आहे तो जनरेट करून ठेवलेलाच आहे. तोच URL माझं गेट मॅपिंगसाठी पण इथे यूज करू शकते. अदरवाईज इथे आपण जे आहे URL क्रिएट करू शकतो. सो URL मी इथे प्रोव्हाइड करून देते /ID. ठीक आहे. सो याच्यामध्ये मी जेव्हा आय डी नंबर पास करणार तर माझा जो डेटा आहे तो तिथे विजिबल होईल. सो मेथड नेम इथे मी पुन्हा क्रिएट करून देते पब्लिक. ऑप्शनलमध्ये येणार युजर डिटेल्स आणि गेट युजर. ठीक आहे. आणि इथे प्रोव्हाइड करूया आपण, कारण की जो पण URL आपल्याला रिसीव्ह होणार आहे तो कुठनं रिसीव्ह होणार आहे, एका HTTP रिक्वेस्टमधनं. सो तिथून जर स्पेसिफिक आय डी आपल्याला रिसीव्ह करायची असेल त्यासाठी आपल्याला यूज करावं लागतं पाथ व्हेरिएबल अॅनोटेशन. ठीक आहे. जे रिसीव्ह करणार आहे लॉंग आय डीला. ओके. आणि ती स्पेसिफिक आय डी जी आहे ती आय डी व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर होऊन जाईल. नंतर इथे आपण रिटर्न स्टेटमेंट यूज करूया. रिटर्नमध्ये काय करणार आहे, रिपॉझिटरी सर्व्हिस युजर सर्व्हिस जो आपला रेफरन्स व्हेरिएबल आहे तो, अँड देन कुठली मेथड क्रिएट केली होती आपण, गेट बाय आय डी मेथड क्रिएट केलेली. त्या मेथडला मी कॉल केलेला आहे आणि हा जो आय डी व्हेरिएबल आहे तो त्याच्यामध्ये पास करून देणार. ठीक आहे. सो इथे आय डी व्हेरिएबल पास करून दिला. सो अशा प्रकारे ही जी मेथड आहे आपल्याला काय करणार आहे, तो स्पेसिफिक आय डीनुसार डेटा डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे. सो सिम्पली आपण काय करूया, रन करूया प्रोग्रामला अँड देन URL ला हिट करून बघूया. सो मेन फाईल आली, मी एक्झिक्यूट करते. सो बघू शकता इथे जर काही एरर असतील तर इमिडिएटली एरर थ्रो होतील. ओके. बट आपल्या प्रोग्राममध्ये काही एरर नाही आहे. आपलं जे सर्व्हर आहे ते प्रॉपरली स्टार्ट झालेलं आहे 8080 पोर्टला. ओके. सो त्याच्यासाठी क्रोमवर जाऊन तुमचं जे पण पोस्टमॅन टूल असेल, अदरवाईज जे डाउनलोडेड टूल असेल त्याचा पण तुम्ही यूज करू शकता. मी इथे पोस्टमॅनचा यूज करते आहे HTTP रिक्वेस्ट हिट करण्यासाठी. जो रिक्वेस्टचा टाईप काय राहील इथे, गेट राहील. का बरं, कारण की डेटा फेच करायचे. URL इथे काय पास करायचं आपल्याला, लोकल होस्ट कोलन 8080 / बेस URL कुठला जनरेट करून ठेवलेला आहे आपण कंट्रोलरमध्ये, API. ठीक आहे. सो बेस URL मी पहिले पास करणार, देन नेक्स्ट काय पास करायचं आहे मला, ID पास करायची आहे. ठीक आहे. सो 1 ID मी पास करून देते अँड रिक्वेस्टला सेंड करते. सी काय झालेलं आहे, आय डी नंबर 1चा जो डेटा आहे 1RAM23 तो आपल्याला इथे JSON फॉर्ममध्ये डिस्प्ले झालेला आहे. अँड स्टेटस कोड काय मिळालेला आहे, 200. ओके. इट मीन्स आपली जी रिक्वेस्ट आहे ती प्रॉपरली डिस्प्ले होते. ओके. नंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या जे युजर्स आहेत त्यांचा डेटा डिस्प्ले करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी इथे लॉजिक अप्लाय करूया टू गेट ऑल युजर्स. ओके.
त्यासाठी जेव्हा आपल्याकडे एकापेक्षा जास्त डेटा येतो तेव्हा आपण तो कशामध्ये स्टोअर करतो, लिस्ट फॉर्ममध्ये. सो मी इथे पास करणार आहे पब्लिक लिस्ट. लिस्ट कुठली, युजर डिटेल्सची. ठीक आहे. सो इथे नाव प्रोव्हाइड करून देऊ आपण गेट ऑल युजर. आता आपल्याला सगळे युजरचा डेटा पाहिजे आहे, त्याच्यासाठी मग आपण कुठली आयडी वगैरे पास करणार का, नाही. ॲट ए टाइम सगळ्यांचा डेटा डिस्प्ले व्हायला पाहिजे म्हणून मी कुठलेही पॅरामीटर्स इथे पास करणार नाही. सिम्पली इथे रिटर्न कीवर्ड आपण यूज करूया. देन रिटर्न मध्ये काय पास करणार मग, सो सिम्पली युजर रिपॉझिटरी या इंटरफेसमध्ये आपल्याला फाइंड ऑल नावाची मेथड यांनी प्रोव्हाइड केलेली आहे, जी काय करेल, सगळे युजरचा डेटा डिस्प्ले करायचं काम करेल. ठीक आहे. हे लॉजिक इथे झालेलं आहे. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक कंट्रोलरमध्ये रिक्वेस्ट सुद्धा क्रिएट करावं लागेल ती हँडल होण्यासाठी. ओके. सो मी इथे यूज करते गेट मॅपिंग अनोटेशनचा. पुन्हा गेट मॅपिंगमध्ये मी आता इथे URL क्रिएट करणार नाही, कारण की हा जो बेस URL आहे हाच माझा बाय डिफॉल्ट गेट मॅपिंगसाठी पण वर्क करेल. ठीक आहे. सो पब्लिक इथे प्रोव्हाइड करून देऊया लिस्ट. लिस्ट टाईप काय राहणार आहे, पुन्हा युजर डिटेल्स, आणि इथे प्रोव्हाइड करते मी मेथड नेम सेम की गेट ऑल युजर डिटेल्स. ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला ही मेथड जी आहे लॉजिक लिहिलेली ती कशी कॉल होणार आहे, युजर सर्विस डॉट गेट ऑल युजर. ठीक आहे. सो नॉर्मली आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहे. आता या मेथडसाठी बेस URL कुठला यूज होणार आहे, API. सो आपल्याला सेपरेट URL द्यायची गरज राहणार नाही. सो गेट रिक्वेस्ट टाईप काय राहणार आहे, गेटच राहणार आहे. अँड देन जस्ट आपल्याला इथे URL मध्ये काय चेंजेस करायचे आहे, localhost:8080/API जो आपला बेस URL आहे. देन क्लिक ऑन सेंड बटन अँड देन चेक द रिस्पॉन्स. सी आपल्याला हा जो आउटपुट आहे हा कसा फॉर्ममध्ये आलेला आहे, ॲरे फॉर्ममध्ये आलेला आहे. का बरं, कारण की डेटाबेसमध्ये सध्या एकच डेटा प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे त्यांनी एकच डेटा रिटर्न केला. ठीक आहे. बट तुम्हाला जर क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे की खरोखर आपल्या मल्टिपल डेटा याच्यामध्ये पास होतोय का, म्हणजे डिस्प्ले होतोय का, तर मी काय करते, जस्ट एक डेटा पोस्ट करते एक्स्ट्रा. सो सिम्पली पोस्ट मॅपिंगसाठी पण मी सेम URL यूज केलेला आहे. बॉडीमध्ये जाणार, ड्रॉला सिलेक्ट करणार. इथे आपल्याला काय प्रोव्हाइड करायचं आहे, ID साठी तर आपण ऑटो इन्क्रीमेंट ऑलरेडी प्रोव्हाइड करून दिलेला आहे. सो सिम्पली नेम प्रोव्हाइड करूया समथिंग लाईक सीता, कॉमा नेक्स्ट याच्यामध्ये काय राहणार आहे आपल्याला एज. ओके. सो एजला पण जेसन फॉर्ममध्ये पास करायचं आहे. सो एज असेल 23. ठीक आहे. सो ही रिक्वेस्ट जी आहे आपण पुन्हा हिट करून देऊ सेंड. सो जेव्हा ही रिक्वेस्ट हँडल होणार तेव्हा इमिडिएटली तुम्हाला आउटपुट रिटर्न होणार आहे टू सीता 23 अशी तिची ID जनरेट झालेली आहे आणि डेटा सेव्ह झालेला आहे. वर्कबेंचला जा. वर्कबेंचला जाऊन तुम्ही चेक करा की ID खरोखर तुमच्या डेटाबेसला आलेली आहे का. सो येस. नाव आता आपण चेक करूया की गेट ऑल जे आपण प्रोव्हाइड केलेलं आहे ते वर्क करत आहे का. ठीक आहे. सेंड करणार. सेंडमध्ये सी 1चा पण डेटा डिस्प्ले झालेला आहे आणि 2चा पण डेटा डिस्प्ले झाला आहे. सो अशा फॉर्ममध्ये स्पेसिफिक आपण काय करतोय, एका ID नुसार सुद्धा पण आपण फेच करू शकत आहे किंवा मल्टिपल जे आहे डेटा ॲट ए टाइम सुद्धा फेच करू शकत आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट मेथड आपल्याला काय करायचे, डेटा डिलिशनसाठी. सो डेटा डिलीट जर आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला लॉजिक लिहिणं आलं. ठीक आहे. सो लॉजिक काय राहील, डिलीट स्पेसिफिक डेटा. कसं करणार, सो त्याच्यासाठी पुन्हा मी एक मेथड क्रिएट करून देते इथे की पब्लिक मेथडचा जो टाईप आहे हा स्ट्रिंग मी इथे प्रोव्हाइड करते. ओके. स्ट्रिंग प्रोव्हाइड केल्यानंतर इथे मेथड नेम प्रोव्हाइड करून देते याला डिलीट युजर. त्याच्यामध्ये आपल्याला पास करून द्यायची आहे लॉंग ID, कारण की जो डेटा राहणार आहे युजरचा हा मी त्याच्या ID नुसार डिलीट करणार. ठीक आहे. देन रिटर्न कीवर्ड. रिटर्न कीवर्डमध्ये काय प्रोव्हाइड करणार आहे आपण, युजर रिपॉझिटरी डॉट इथे जे पण आपल्याला प्रोव्हाइड करून द्यायचे ते, इट मीन्स मेथड कुठली, डिलीट बाय ID. ओके. सो डिलीट बाय ID मेथडला मी कॉल करणार. सो डिलीट बाय ID ज्याच्यामध्ये ID व्हेरिएबलला पास करते. सो ही मेथड काय करेल, सिम्पली रिटर्न करेल. ओके. सो याचं जस्ट टाईप मी युजर डिटेल्स टाकून देते पुन्हा. वेट अ मिनिट. डिलीट बाय ID मेथड. ओके. नॉर्मल डिलीट जरी केली तरी पण होईल. सो समथिंग एरर, डिलीट बाय ID
which return type is void and call okay delete by id. देन आता ही रिक्वेस्ट हँडल करण्यासाठी पुन्हा मी कंट्रोलर क्लासमध्ये जाणार आणि एक एनोटेशन प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. सो इथे जस्ट प्रोव्हाइड करूया डिलीट मॅपिंग. सो डिलीट मॅपिंग एनोटेशनला कॉल केले. URL मी इथे जनरेट करून देते. बेस URL तर माझा API आहेच. ओके. स्पेसिफिक आयडी मला रिसीव्ह करायची आहे. सो आयडी रिसीव्ह करण्यासाठी कर्ली ब्रेसेसमध्ये आयडी व्हेरिएबल पास करून दिला. नंतर पुन्हा याला प्रोव्हाइड करूया की पब्लिक स्ट्रिंग आणि इथे डिलीट यूजर बाय आयडी हे मेथड नेम मी प्रोव्हाइड करते आहे, ज्याच्यामध्ये मला HTTP रिक्वेस्ट मधून जी आयडी रिसीव्ह होणार आहे ती रिसीव्ह करण्यासाठी पाथ व्हेरिएबल एनोटेशनचा यूज करायचा आहे. नंतर इथे आपल्याला प्रोव्हाइड करून द्यायचं आहे लॉंग आणि आयडी, म्हणजे जे पॅरामीटर रिसीव्ह होतील ते कशामध्ये सेव्ह करायचे ते पॅरामीटर्स सगळे. ठीक आहे. नंतर इथे आपल्याला पुन्हा ती मेथड कॉल करायची. कशी कॉल होणार? यूजर सर्व्हिस डॉट इथे मी प्रोव्हाइड करून देते डिलीट यूजर लॉंग आयडी. ओके. सो सिम्पली एक रिटर्न स्टेटमेंट ऍड करून देऊया, कारण की आपल्याला कळायला पण पाहिजे की आयडी डिलीट झाली आहे की नाही. सो डेटा डिलीटेड म्हणून मी मेसेज सुद्धा एक प्रोव्हाइड करून दिला. सो हा मेसेज कुठे दिसणार आहे आपल्याला? आपल्या कन्सोल स्क्रीनला पोस्टमॅनच्या. ठीक आहे. सो सिम्पली आपण इथे URL हिट करून बघूया स्पेसिफिक आयडी नुसार. तर मी इथे जस्ट एक एक्स्ट्रा डेटा ऍड करून देते. ओके. म्हणजे आपल्याला कळेल समथिंग XYZ. ओके. 3 नंबरची आयडी जनरेट झालेली आहे XYZ साठी. चेक करूया. ठीक आहे. आता आपण काय करूया? स्पेसिफिक 3 नंबरचा जो डेटा आहे तो डिलीट करू. डिलीट करण्यासाठी काय करावं लागेल? जस्ट इथे जो रिक्वेस्ट आहे त्याचा टाईप तुम्हाला काय सिलेक्ट करायचा आहे? डिलीट. API जो राहणार तो ॲज इट इज राहणार अँड देन आयडी. सो आयडी इज 3 अँड देन सेंड. सो इमिडिएटली मेसेज काय रिटर्न झालेला आहे तुम्हाला? डेटा डिलीटेड. ओके. इथे जाऊन चेक करूया, रिफ्रेश करूया. सी 3 नंबर आयडी इज गेटिंग डिलीटेड. ओके. नाव आता काय करायचं आहे आपल्याला? इथे डिलीट ऑल. इट मीन्स ॲट अ टाइम जर सगळ्याचा सगळा डेटा डिलीट करायचा असेल त्यासाठी काय करावं लागेल? सो त्यासाठी पुन्हा आपण इथे जाऊन एक लॉजिक प्रोव्हाइड करून देऊया. त्याच्यासाठी डिलीट ऑल नावाची जी मेथड आपण तिला कॉल करूया. ठीक आहे. टू डिलीट ऑल द डेटा. नंतर इथे मेथड मी प्रोव्हाइड करते पब्लिक void ऑल, ज्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स राहणार नाही, कारण की आता सगळे डेटा डिलीट करायचे म्हटल्यावर आपण काहीच पॅरामीटर देणार नाही. ठीक आहे. सो यूजर रिपॉझिटरी डॉट डिलीट ऑल. ओके. सो डिलीट ऑल मेथडला कॉल केलं. सो डिलीट ऑल काय करेल? सगळ्याचा सगळा डेटा तिथनं रिमूव्ह करेल. नंतर ही रिक्वेस्ट आपल्याला हँडल करण्यासाठी युजर कंट्रोलरला जाऊन एक मेथड क्रिएट करायची आहे. ओके. सो इथे मी प्रोव्हाइड करते डिलीट मॅपिंग. डिलीट मॅपिंग एनोटेशन. डिलीट मॅपिंग एनोटेशनला पण मी डायरेक्टली जे आहे माझ्या बेस URLनी हँडल करू शकते, तर सेपरेट URL द्यायची मला गरज राहणार नाही. ओके. सो पब्लिक याचं पण रिटर्न टाईप आपण स्ट्रिंग प्रोव्हाइड करूया. का बरं स्ट्रिंग प्रोव्हाइड करते तुमच्या लक्षात आलेलंच असेल, कारण की आपल्याला एक युजर फ्रेंडली मेसेज तिथे प्रिंट करायचा आहे म्हणून. ठीक आहे. नंतर डिलीट ऑल युजर. सिम्पली इथे ती जी मेथड आपण क्रिएट केली आहे सर्व्हिसला ती कॉल करून घेऊ. ठीक आहे. ती कॉल कशी होणार? युजर सर्व्हिस डॉट डिलीट ऑल युजर. ठीक आहे. डिलीट युजर. सो नंतर इथे एक रिटर्न स्टेटमेंट ऍड करते की डिलीट ऑल डेटा इज डिलीटेड म्हणून. ऑल डेटा इज डिलीटेड. नाव ही रिक्वेस्ट आपण हिट करून बघूया. आता ही रिक्वेस्ट हिट करण्यासाठी काय करावं लागेल? डिलीट आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आहे. जस्ट इथला जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर रिमूव्ह करून द्यायचा आहे. ठीक आहे. सो नॉर्मल बेस URLला मी ठेवलेलं आहे त्याला. अँड सेंड. जशी रिक्वेस्ट सेंड झालेली आहे आउटपुटमध्ये बघू शकता ऑल डेटा इज डिलीटेड म्हणून तुम्हाला मेसेज डिस्प्ले झालेला आहे. चेक करायचं असेल तर पुन्हा इथे जा ब्राउझर आपल्या MySQLला अँड देन सी. रिफ्रेश केल्याबरोबर तुम्हाला तुमच्या डेटामध्ये बघू शकता एकही डेटा प्रेझेंट नाही आहे. सो अशा प्रकारे आपण डेटा डिलीट सुद्धा करू शकतो. ठीक आहे. नाव आता डिलीट करणं इझी होतं, डेटा फेचिंग करणं पण इझी झालेलं आहे. पोस्ट मॅपिंग तर एकदम इझी आहे कन्सेप्ट, त्याच्यामध्ये काही इश्यूज नाही आहे. बट आता काय करायचं आपल्याला?